चला, राज्यसेवा 2025 पार पडलेली आहे बघा मुख्य परीक्षा. आणि मग सगळ्यांना जो प्रश्न पडलेला होता की प्रश्न कसे येतील, तर तो आता प्रश्न सुटला आहे आपल्यासाठी. आपण मराठी साहित्य पेपर जे आहे त्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. आता मराठी साहित्याचे जे विद्यार्थी होते, ज्यांनी सिन्सिअरली टेस्ट पेपर लिहिले होते किंवा ज्यांनी सिन्सिअरली गोष्टी डील केलेल्या होत्या बघा, तर त्यांच्यासाठी हा पेपर म्हणजे एक पर्वणी आहे की लिटरेचर जे आहे तर ते स्कोरिंग सब्जेक्ट्स म्हणून बघितले जातात. युपीएससी मध्ये सुद्धा जे आहेत सगळेच लिटरेचर जे असतील ते. आणि मराठी साहित्य हा असा सब्जेक्ट आहे की जो आपल्याला खूप काही देऊन जातो जर आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने डील केलं तर. मग आता मराठी साहित्याचे जे दोन्ही पेपर आहेत ते पेपर जर तुम्ही बघितले तर त्या पेपरमध्ये एक गोष्ट क्लिअर होते की जे रुटीन प्रश्न आहेत याच्यामध्ये ऍज सच तुम्हाला त्रास देण्यासारखं किंवा काहीतरी जे आहे ना पार डोंगर पोखरून जे आहे एखादा प्रश्न टाकला असं काहीही नाहीये. प्रश्न जे आहेत ते सरळ सोपे आहेत. पेपर 2 चा जर विचार केला तर रसास्वाद सुद्धा जे आहे की ते रुटीन आहे, तिच्यामध्ये असं तुम्हाला आठवणं ओळखणं तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. सो मराठी साहित्याचा जो पेपर आहे बघा, तर हा पेपर खूप खूप जे आहे लिहिण्यासारखा होता. याच्यामधले सगळे जे प्रश्न आहेत जर तुम्ही पीवायक्यूज बघितले, पीवायक्यूच्या आधारे गोष्टी डील केल्यात किंवा आपले जे लेक्चर्स आहेत आणि लेक्चर्स नंतर जे आहे आपण ज्या सेक्शनल 30 टेस्ट घेतो त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट घेतो, हे जर तुम्ही लॅब पूर्ण प्रॉपरली डील केलेला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. पॅटर्न आपला जो आहे तो सेम आहे युपीएससी सारखा जो त्यांनी दिलेला होता आधीच. सो इथलेही प्रश्न जे आहेत, जे 5 प्रश्न जे आहेत बघा, पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये युपीएससीचाही पेपर बघा भाषेने सुरुवात होते. भाषेचाच पहिला प्रश्न आहे बघा, मानवी मेंदूमध्ये भाषा संवादन करण्याचं सामर्थ्य आहे, विधान स्पष्ट करा. भाषा विज्ञानावर यांचा फोकस बऱ्यापैकी राहिलेला आहे. यांनी जास्तीत जास्त प्रश्न भाषा विज्ञानावर विचारलेले आहेत. 3 आपल्याला सिलेबसमध्ये ज्या भाषा आहेत, वराडी असेल, आयराणी असेल, डांगी असेल बघा. आता या 3ही आपण प्रॉपरली प्रिपेअर केलेल्या आहेत. त्यातली वराडी विचारलेली आहे. सर्वनाम म्हणजे काय, आता बघा व्याकरण जे आहे ते व्याकरण, भाषा आणि व्याकरण याच्यावर आपली पकड प्रचंड मजबूत पाहिजे पेपर 1 साठी. त्याचा पण सेक्शन ए. आता इथं तुम्ही बघा सर्वनाम विचारलेला आहे, त्याचे प्रकार. आता शाळेमध्ये शिकलेल्या गोष्टी आहेत या, ओके, नामाच्या ऐवजी काय वापरला आता आणि मग त्याचे प्रकार जे आहे. सो बेसिकली सोपं आहे. त्याच्यानंतर पुरुषांची लोकगीतं जी आहे बघा, मग कृषी गीतं आणि बरंच त्याच्यामध्ये जे आहे श्रमपरिहार गीतं जे आहे बघा, कॅन्डिडेटनी पण तिच्यामध्ये इथं रेफरन्स टाकला. त्याच्यानंतर लोकसाहित्य जे आहे, म्हणजे आपण सजेस्ट करताना पण या गोष्टी सजेस्ट करतो किंवा लेक्चर घेताना पण ही काळजी घेतली जाते की जे मोस्ट एक्सपेक्टेड आहे तिच्यावर फोकस असला पाहिजे. आणि तिच्यामध्ये लोकसाहित्यामधलं पुरुषांची लोकगीतं, याच्यामध्ये आपण वेगवेगळे स्त्रियांची, बालकांची वगैरे पुरुषांची लोकगीतं विचारलेली आहेत. प्रमाण भाषा आणि बोली याच्यातला परस्पर संबंध जो आहे, प्रमाण भाषा जी व्यवहाराची प्रशासनाची भाषा, डे टू डे लाईफ मध्ये दैनंदिन याच्यामध्ये आपण जी बोलतो ती आपली बोली. सो बेसिकली वऱ्हाडी बोली, त्याच्यानंतर प्रमाण भाषा बोली, म्हणजे भाषेवरच इथं 20 मार्क्स. त्याच्यानंतर आहे भाषेचा हा 3रा प्रश्न. सो ह्या 50 पैकी 30 मार्क भाषा घेऊन गेलेली आहे बघा इथं. परत खाली जर तुम्ही उतरला 2ऱ्या प्रश्नावर जे आहे भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचं स्वरूप सांगा, भाषा आणि भाषण यातला फरक सांगा. सो बेसिकली इथं परत बघा 35 मार्क्स जे आहे ती भाषावरती, 30 हे 35. ओके. लोकनाट्य जे आहे त्याचं स्वरूप जे आहे, तर पण लोकनाट्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतो, जसं ना तमाशा आहे, दंडार आहे, ओके, लोकनाट्यातले वेगवेगळे दशावतार आहे. सो त्याचे रेफरन्स जे आहे, सोपा प्रश्न आहे हा. सो 15 मार्कांसाठी. सो इकडे जे आहे वरती पुरुष लोकगीतं म्हणजे लोकसाहित्यावर हा एक प्रश्न तुम्हाला जे आहे इकडं. त्याच्यानंतर आपल्याला जे रुटीन आहे बघा, 13व्या शतकातली भाषा, 17व्या शतकातली भाषा, आपण हे याच्यावर बहुतेकदा प्रश्न लिहून घेतो आणि हे प्रश्न वारंवार विचारले जातात. सो 13व्या शतकातली मराठी भाषा जी आहे ती इथं आहे. विभक्ती म्हणजे काय सांगून विभक्तीचे प्रकार लिहा. जनरल प्रश्न आहे बघा व्याकरणाचा. त्याचबरोबर भाषेचं पायाभूत कार्य कुठलंय, परत भाषेवर प्रश्न जो आहे बघा. सो भाषा जो आहे त्याला यांनी बऱ्यापैकी फोकस केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपण समजा वरचा प्रश्न पहिला आपल्याला फिक्स आहे, तो लिहिणंच भाग आहे आपल्याला, मॅन्डेटरी आहे. आणि हे 2 प्रश्न जरी तुम्ही उचलले तर खूप चांगलं लिहू शकतो आपण. आणि हा जो प्रश्न आहे खाली की सामाजिक परिणामानुसार आढळणारे भाषिक वैविध्यते, मग सामाजिक परिणाम जे आहेत मग तिच्यामध्ये आपण बघतो की एखाद्या विशिष्ट कम्युनिटीची भाषा, ना पुरुषांची भाषा, महिलेची भाषा, लहान मुलांची भाषा, वेगवेगळ्या आस्पेक्ट मध्ये कवितेची भाषा, वेगवेगळे आस्पेक्ट आपण बघतो. तिच्यातला तुम्हाला सामाजिक परिणाम जे आहे ते विचारलेलं आहे. किंवा डांगी बोली जी विचारलेली आहे बघा, वरती वराडी आहे, खाली इथं डांगी आहे, किंवा मिश्र किंवा संकर प्रयोग. सो बेसिकली हे वरचे 2 प्रश्न जे होते खूपच प्रॉपर होते, 2 आणि 3 लिहिण्यासाठी जे आहे बघा. म्हणजे तुम्ही सिन्सिअरली जर मराठी लिटरेचर प्रिपेअर केलं
तर तुम्हाला हा पेपर लिहिण्यामध्ये कसली अडचण येणं अपेक्षितच नाही. महदंबेचे धवडे आपण इतक्या वेळा केलेलं आहे बघा. महदंबेचे धवडे जे आहेत की ज्यावर प्रश्न येतो आद्य कवयित्री, सो महदंबे जे आहे तिच्यावर प्रश्न आलेला आहे. ज्ञानेश्वरीतल्या काव्याचा परिचय द्यावा. संत साहित्य, सो ज्ञानेश्वरीतलं काव्य किंवा शास्त्रीय वाङ्मय आणि साहित्य जे आहे याच्यामधला नेमका काय फरक आहे. मग ओव्हरऑल जे आहे साहित्यामध्ये फिक्शन आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत कल्पना है ना, सो शास्त्रीय वाङ्मय जे आहे तर त्याच्यामध्ये तो एक बेस असेल सायंटिफिक जे आहे. साहित्यातील संवेदनात्मकता आणि भावनात्मकता साहित्यातून व्यक्त होण्याच्या अनुभव विषयाचा परिचय करून द्या बघा. मग याच्यामध्ये जे आहे की साहित्यामधली संवेदनात्मकता जी आहे किंवा भावनात्मक जे आहे ती कशी व्यक्त होते म्हणजे, आणि 1960 नंतरची कविता जी आहे बघा तिच्यातल्या वृत्ती प्रवृत्ती जे आहे म्हणजे जसं आपण जाहीरनामाचा सिनेरिओ बघतो बघा, तर 1960 नंतरच्या कविता ज्या आहे सो त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत गेलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आता पंडित कवी जे आहेत बघा त्याच्यामध्ये वामन पंडित यांची रचना असेल किंवा लावणी हे शाहिरी कवितेचं दुसरं अंग आहे. मग आपण पैजण बघतो जिच्यामध्ये एकीकडे पोवाडा आहे दुसरीकडे लावणी आहे बघा, की म्हणजे वीर आणि शृंगार रस. व्यवहार भाषा साहित्याची भाषा हिच्यामधला संबंध कसा आहे ना. मग आता हिच्यामध्ये सिंपल आहे बघा, आपण आपल्याच कवितेच्या हिच्यामध्ये आपण बघतो की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात. आता हात काय चांदण्यांचे थोडे नाही, हात कशाचे हाडामांसाचे आहेत ते. ही व्यवहाराची भाषा झाली बघा. साहित्याची भाषा जी आहे तर मग चांदण्यांचे हात वगैरे वगैरे. ओके, सो बेसिकली व्यवहार भाषा साहित्य भाषा हा एक प्रश्न इथं आहे. समीक्षा जो आहे बघा, समीक्षेच्या पद्धती आपण बघतो आणि प्रश्न विचारताना जनरलाइज प्रश्न म्हणजे सुपरफिशियल आहे हा प्रश्न, कारण तुम्हाला टिपिकल एखादी समीक्षा विचारली तर मग ते स्पेसिफिक होऊन जातं आणि समीक्षा काय आहे, समीक्षेच्या पद्धती विचारलेल्या आहेत. किंवा ग्रामीण नाट्य वाङ्मय जे आहे 1850 ते 1960 मोठा कालखंड जो आहे ना तिच्यातलं नाट्य वाङ्मय जे आहे, नाटक कसं जन्माला आलं ग्रामीणीच्या मध्ये, किंवा साहित्याचं मूल्यांकन करताना कुठल्या बाबींचा विचार करायचा, जेव्हा आपण क्रिटिक करतो एखाद्या समीक्षा करतो कुठल्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे, हा एक प्रश्न याच्यात विचारलेला आहे बघा. आणि 8वा प्रश्न जो आहे किंवा शिवकालीन बखरी जे आहे, मग आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्याच्याशी रिलेटेड कुठल्या कुठल्या बखरी आहे, तिच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कुठली युद्ध आहेत, कसं वर्णन आहे. साहित्य समीक्षेचं स्वरूप आणि उद्दिष्ट, की साहित्याची समीक्षा ती कशा पद्धतीने केली जाते त्या कशा पद्धतीने बघतो. आणि साहित्य आणि समाज यातला परस्पर संबंध जे आहे बघा. सो साहित्य आणि समाज, मग समाजचं रिफ्लेक्शन साहित्यात, साहित्याचं रिफ्लेक्शन समाजात, सो त्या पद्धतीने. म्हणजे आता जर मी इथं राहिलो असतो तर मी कुठला प्रश्न घेतला असता, तर मी पहिले ते तिकडचे 2 तुम्हाला सांगितले आणि इथला 8वा प्रश्न उचलला असता बघा. सो हा एक प्रश्न जो आहे तर मोस्ट प्रॉब्ली या कॅन्डिडेटने उचललेला दिसतोय इथं. तर बेसिक पहिला जो पेपर आहे याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो मराठी साहित्यामध्ये. सिलेबस नुसार महत्वाच्या गोष्टींवर जर तुम्ही नीट फोकस केलात आणि ज्या गोष्टी आपल्याला PYQच्या आधारे महत्वाच्या आहेत त्याच्यावर जर नीट फोकस असला तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. पेपर पहिला जो आहे फक्त आता कसं असतं की हे लिहिण्यासाठी 2 गोष्टी आहेत, की तुम्ही स्वतः खूप चांगलं रायटिंग केलं पाहिजे, भरपूर पेपर लिहिले पाहिजे, ते चेक करून तिच्यामध्ये जे सजेशन्स तुम्हाला दिले जात आहेत त्या सजेशनवर काम केलं पाहिजे. बऱ्याचदा कसं होतं पेपर खूप सोपा आहे का कठीण आहे हे मॅटर नाही करत, त्याला तुम्ही रिॲक्ट कसं होत आहे हे मॅटर करतं. म्हणजे एखादं जर खूप सुपरफिशियल आहे तर मग ते सगळे लिहू शकतात असा प्रश्न, मग त्यावेळेस आपल्याला तिच्यातले स्पेसिफिकेशन्स तिथं देता आले पाहिजे, म्हणजे इतरांपेक्षा आपलं उत्तर वेगळं ठरतं, ते याच्यामध्ये मॅटर करतं. सो त्यामुळे हा जो पेपर आहे बघा हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड पेपर आहे आणि हा जर बेंचमार्क घेऊन आपण चाललो तर तुम्ही खूप सिन्सिअरली जे आहे याला फॉलो करून चांगले मार्क्स घेऊ शकतात. कंडिशन अप्लाय रायटिंग जे आहे ते मस्ट आहे. ओके, आता आपण जर पेपर 2 कडे गेलो बघा तर आपला जो पेपर 2 आहे तर पेपर 2 कसा आहे की थोडं कलात्मक हिच्यामध्ये गोष्टी एक्सपेक्ट केल्या जातात, तुमची लिखाणाची शैली आणि त्या सगळ्या गोष्टी. आता इथं रसास्वाद जे आहेत बघा, बऱ्याचदा हा एक कन्सर्न असतो की रसास्वाद तुम्हाला जे आहे खूप चांगल्या पद्धतीने ओळखता आले पाहिजेत, म्हणजे ते लिखाण तो पुढचा सिनेरिओ झाला, पण त्याच्या आधी जे आहे की रसास्वाद तुम्ही जे आहे ओळखता आले पाहिजे. आता हे रसास्वाद जे आहे इतकं क्लिअर आहे बघा, हिच्यामध्ये लिटरली नावं देऊन ठेवलेली आहेत. नावं दिल्यानंतर तुम्हाला आपण लिटरली प्रत्येकाकडून जे आहे मराठी साहित्यामध्ये पुस्तक आणि पात्रांची जी आहे यादी करूनच घेतो आपण, चार्ट बनवतो त्याचे. अंबुजा जे आहे बघा, गौरी देशपांडे एक एक पान गळावया, मंजुळा जी आहे ब्राह्मण कन्या, सो येशा ना, शिळान, रंगी जी आहे कसलेही रंग नसलेली. म्हणजे हे तुम्हाला इतकं क्लिअर करून दिलेलं आहे की इथं तुम्हाला काही स्कोप त्यांनी ठेवला नाही जास्तीचं जे आहे मेंदूला त्रास द्यायचा ना. काम मातीचे माती कामाची, कारण जे आठवणींचे पक्षी जे आहे बघा. ओके, सो बेसिकली
हे सगळं सगळं जे आहे एकदम क्लिअर आहे. हे पहा, तुमच्या सुवासिनी ब्राह्मण जेवणावयास बसत आहे, दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या. सो हिच्यामध्ये जे आहेत मग महात्मा फुले जे आहेत बघा. सो बेसिकली हे सर्वचे सर्व जे रसास्वाद आहे, हे रसास्वाद ओळखणं म्हणजे याच्या आधी खूप जास्त कष्टाची गरज नाही. हा कंडिशन आपल्याला तुम्ही हे बघितलं पाहिजे, कारण काही लोकांनी जे आहे पुस्तकं प्रॉपरली वाचली पण नव्हती, कारण हा पहिला अटेम्प्ट होता. काही लोकांनी ते म्हणजे त्यांच्याकडे तो वेळ नव्हता किंवा त्या पद्धतीने त्यांनी डील केलं. पण जर तुम्ही पुस्तकं नीट वाचली असतील, तुम्ही लेक्चर्स नीट केलेले असतील, तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी कितीतरी वेळा जे आहे तर त्या डिस्कस केलेल्या आहे. आणि त्यामुळे जे आहे हे रसास्वाद पण जे आहे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि सोपे होते बघा. देन आता आपल्याला एक तर क्लिअर होतं, खालचे जे प्रश्न आहेत आपले, मग तिच्यामध्ये असेल गद्य आणि पद्य या दोघांचा विचार करता महानुभाव पंथ जो आहे, स्मृतीस्थळ, तिच्यामधलं भौगोलिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक असं महत्व जे आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि याच्याकरता पण आपण प्रॉपरली नोट बनवली, आपण लिहून घेतलेलं आहे की इथलं भौगोलिक कसं होतं, सामाजिक, त्यावेळेचे राजे, मग त्यांचा तो सिनेरिओ, सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सामाजिक राजकीय जे आहे बघा, तिच्यामध्ये कुठल्या प्रथा परंपरा होत्या, कुठले खाद्यपदार्थ बनत होते, मानवी स्वभावातील विविध प्रवृत्तींचं दर्शन जेव्हा मी जात चोरली होती आणि जन हे वळतू जेथे या साहित्य कृतीतून कसं कळतं. आता बघा, आपण जी पात्र वेगळी करतो, त्या पात्रांची वैशिष्ट्य लिहितो, ते इथं कामाला येतं आपल्याला. मग जेव्हा मी जात चोरली होती तर त्याचं जे मलपृष्ठ आहे ते जर बघितलं तर कसं आहे, सुरानी पेटलेली जी आहे, एखाद्या जे आहे चित्राची चौकट भेदून बाहेर येणारी जी लोक आहेत बघा ना, तर ती जी आहे टकरीला निघालेल्या रेड्याप्रमाणे त्याचं प्रचंड मस्तक झुकलं होतं. सो जेव्हा मी जात चोरली होती त्यातलं एक एक पात्र कसं आहे, आणि हे जन हे वळतू जेथे जे आहे, मग तिच्यामध्ये आपल्याला जन हे वळतू जेथे मध्ये ना आपला चित्रकलेचा मास्तर जो आहे भावे, मग भावे जो आहे मधुकरच्या फडफडत्या मनावरचा पेपरवेट ना, मुंगी होऊन साखर खा असं सांगणारा भावे आहे बघा. संघर्ष वगैरे बाजूला ठेवून द्या बाबा, तिथं तुम्हाला जे आहे थोडं नमतं घेता आलं पाहिजे, थोडं 2 पावलं मागं सरकता आलं पाहिजे, गरज आपली आहे. आणि म्हणजे त्यातलं एक एक कॅरेक्टर असं आहे की पहिले तू तुझ्या पायावर उभा राहा, नंतर हो थोडासा प्रामाणिक आहे म्हणणारा भाव आहे. मग तुम्हाला ह्या व्यक्ती प्रवृत्ती तिथं ज्या आहेत त्या मांडणं, किंवा विनोद, समाज प्रबोधनाचं माध्यम जे आहे बघा, साष्टांग नमस्कार नाटकात कसं वापरलेलं आहे, मग तिच्यामधल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग ज्योतिषशास्त्र असेल बघा, किंवा त्यामध्ये शंतनूचं कॅरेक्टर आहे, मग शंतनूचं कॅरेक्टर दाखवताना एकदमच जे आहे आक्रमक आहे, शिकारी बाणा आहे, पण तिथं कुठतरी जे आहे की मीराला तो वाचवतो. मग त्या केसमध्ये जे आहे की समाज प्रबोधन, समाजामध्ये आता सध्या काय चालू आहे, आणि मग तिच्यामध्ये संवादाच्या आधारे विडंबन केलेलं जे आहे तर ते आपण बघतो बघा. साष्टांग नमस्कार जे आता इथं बघा, प्रश्न जे आहे शक्यतोवर एका पुस्तकावर दुसरा रिपीट होणं अपेक्षित नाही, तो रिपीट झाला. इथं तुम्हाला इथं परत साष्टांग नमस्कार विचारलाय. तसं बघायला गेले सिलेबसला आपल्याला जी गद्य आहेत ती 10 पुस्तकं आहेत, पद्य 9 आहेत, तिच्यामुळे 9 प्रश्न बनायला 9 पुस्तकं आहेत तिथं, मोर दॅन 1, 9+1 आहे. पण पेपर सेटरनी एकाच पुस्तकावर 2 प्रश्न दिलेले आहेत. विनोदी नाट्य शैलीच्या संदर्भात साष्टांग नमस्कार सांगा, किंवा महानुभाव तत्वज्ञान स्मृतीस्थळ ग्रंथातून कसं व्यक्त होतं. आता इकडे जर आपण बघितलं तर इथं परत जे आहे तुम्हाला महानुभाव स्मृतीस्थळ हा पण प्रश्न एका पुस्तकावर 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इथं कुठतरी आपल्याला जे आहे युपीएससी मध्ये असं शक्यतो होताना तुम्हाला दिसत नाही, जे एमपीएससीत झालेलं आहे की एका पुस्तकावर 2 प्रश्न. आता हा प्रश्न बघा, लुटालुटीपर्यंत पोहोचलेली काम प्रवृत्ती ही शोषण व्यवस्थेचं द्योतक असते, हे विधान बाबूराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातील कथांच्या आधारे स्पष्ट करा. मग आता याच्यामध्ये आपल्याला ज्या कथा आहेत त्या एकदा नजरेसमोर घेणं, आणि तिच्यामध्ये काम प्रवृत्ती जी आहे ती कुठं दिसून येते. मग त्याच्यामध्ये स्पर्धा आहे बघा, स्पर्धामध्ये जे आहे की आजीबाईची जी सून आहे तिच्या बाबतीमध्ये इतर कामगार जे आहे मग त्यांचा रोज कसा आहे तिथं ते कशा पद्धतीने तिच्याकडे बघतायत, किंवा दुसरीकडे जे आहे आपल्याला तिच्यामध्ये एकंदर वाटेवरची आहे, वानर आहे, की त्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघता येतात. आणि सखूचे जे हाल केले जातात बघा. सो मग तुम्हाला थोडंसं जे आहे की हा प्रश्न होता की थोडा विचार करून तुम्हाला जे आहे कॅरेक्टर समोर घ्यावे लागतील. त्याच्यानंतर आंबेडकरी चळवळीच्या जाणीवांच्या संदर्भात दलितांची मानसिकता स्पष्ट करून बाबूराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथा संग्रहाचं मूल्यमापन करा. मग आता इथं आपल्याला जे आहे जेव्हा मी जात चोरली होती याच्यावर परत एक प्रश्न येतो, तो म्हणजे दलित नोशनचा प्रश्न आहे. आणि असं एकंदर दलित नोशन समजून घ्यायला तिथं दुसरी पण पुस्तकं आहेत, आठवणींचे पक्षी सुद्धा आहे. पण मग इथं काय झालेलं आहे की 3 टेक्स्टवर फोकस करून 3 प्रश्न बनवून दिलेले आहेत,
आणि फक्त इकडं जे होतं मागचा एक प्रश्न की ज्याच्यामध्ये आपल्या जन हे वळूते आणि बाबूराव बागुलांच्या पुस्तकाचं कंपॅरिझन, ते जर सोडलं तर मग ते चौथं एक टेक्स्ट येतं, पण ते तिच्यामध्ये पण रेफरन्सला आहे. बाकीच्या याच्यात 3 याच्यावरच 9 प्रश्न बनलेले आहेत. मानवी स्वभावातील संदिष्ट वृत्तींचा अनुभव साष्टांग नमस्कार या नाटकातून कसा अनुभवता येतो ते उदाहरण स्पष्ट करा. मग आता मानवी जी काही वृत्ती आहे मग तिच्यामध्ये नाद आणि छंद अशा 2 गोष्टींवर हे सगळं नाटक आहे बघा, नाद आणि छंद. सो हे 2 रेफरन्सेस इथं परत आले आणि साष्टांग नमस्कारवर 3रा प्रश्न बनतो. स्मृतीस्थळ ग्रंथाचं ऐतिहासिक महत्व स्पष्ट करा. जनरल प्रश्न आहे, स्मृतीस्थळ, स्मृतीस्थळाचं तत्वज्ञान, त्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याला काय गोष्टी दिलेल्या आहेत. सो एकंदर काय आहे ना की युपीएससी मध्ये तुम्हाला जवळपास सगळे टेक्स्ट फोकस करणं गरजेचं आहे. इथं तर झालेलं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण 3 टेक्स्ट करून जाऊ, कारण लॉटरी कशाला गेले सांगता येत नाही, तुम्हाला सगळे टेक्स्ट अभ्यासावे लागतील. पण हा एक मेजर चेंज आपल्याला याच्यामध्ये 2 पेपरमध्ये दिसतो. त्याच्यानंतर कवितांच्या बाबतीत सुद्धा जे आहे, तर बऱ्याचदा काय होतं की कवितेच्या ओळी ज्या आहेत तर त्या कविता भरपूर असतात पुस्तकांमध्ये, तर तिथून जे आहे कुठली कवितेची ओळ येईल बाबा, तर इथेही जे आहे ज्या महत्वाच्या किंवा ज्या वारंवार समोर येतात अशाच ओळी दिलेल्या आहेत. म्हणजे इथेही त्यांनी जे आहे त्रासदायक कुठली गोष्ट ठेवली नाही. नळ नवरा मी नोवरी जे आहे बघा, दमयंती स्वयंवर जे आहे, भाषा तुम्हाला सांगते की कुठे आहे. म्हणजे जसं युपीएससीचा पेपर बघितला ना, पेपर 2, तर तिच्यामध्ये रसा स्वादात पहिलंच जे आहे तर नामा म्हणे, तर तिथे तुम्हाला जे आहे ते वर्षानुवर्ष ते चालू आहे किंवा वरती स्मृतीस्थळ चालू आहे, तर मग त्या केसमध्ये ती भाषाच तुम्हाला सांगते की हे काय. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. ओके, म्हणजे पेपर मधल्या ज्या ओळी आहेत किंवा असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी, आणि मग हे सर्कल जे आहे ते कंप्लीट होतं. ते कंप्लीट कसं होतं, मी तर बाबा पछाळलेला. सो मृदगंध जे आहे त्याचबरोबर सापाचं बरं असतं नामदेव ढसाळ जे आहेत बघा, मी म्हटलं पण होतं नामदेव ढसाळांवर प्रश्न येईल, कारण काही लोकांना काही दिवसांपूर्वी हा प्रश्न पडला होता, हु इज नामदेव ढसाळ. सो इकडं पण यांनी सांगितलं की वाचून घ्या, हा ना. सापाचं बरं असतं त्याला काट टाकता तरी येते, माणसाच्या बाबतीत मात्र तेही घडत नाही. त्याला बुजवता येत नाही त्वचेवरील छिद्र, जगण्यात एवढी आसक्ती आहे कुठल्याही पुलापर्यंत त्याला पोहोचता येते. नामदेव ढसाळ जे आहे बघा. आणि मग आपले सर्वांचे जे आहे हा ना, त्यांच्या बाबतीत जे म्हटलं आता कुणालाही न उमगलेले असे ग्रेस, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने. पुस्तकाचं फ्रंट आणि बॅक जरी नीट बघितलेलं असलं तरी 10 मार्क तुमचे आहेत, इतकं क्लिअर आहे बघा. संध्याकाळच्या कविता आणि मग कवितांच्या बाबतीमधली जी प्रश्न आहेत बघा, की जे पिंडी ते ब्रह्मांडी उक्तीचा प्रत्यय संत नामदेवांच्या अभंगातून कसा येतो. सो बघा पेपर 1 मध्ये आपल्याला जे आहे संत ज्ञानेश्वरांबद्दल प्रश्न आहे, इकडे जे आहे संत नामदेवांचं टेक्स्टच आहे. सो संत साहित्य आपल्याला खूप जास्त काही देऊन जातं बघा. त्याच्यानंतर नारायण सुर्वेंची कविता धार्मिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करते, विधान त्यांच्या जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. सो नारायण सुर्वेंची जी कविता आहे बघा आणि तिच्यामध्ये मग धार्मिक सलोखा जे आहे तर आपल्याला जे आहे बघा शीखवाला नावाची कविता आहे, सच के नाही काशीबाई साक्षी को तेरी आहे, है ना. सो तिच्यामध्ये जे आहे ना की हिंदू मुस्लिम आणि तिच्यामध्ये मग असणारी मानवता की दंगे चालू आहेत एकीकडं. सो असे रेफरन्सेस घेऊन येणारी कविता. फक्त मग आता हिच्यामध्ये तुम्हाला शीखवाला लगेच आठवली पाहिजे, मग ते रेफरन्सेस घेऊन तुम्ही ते लिहिलं पाहिजे बघा. ओके, डेकवर नावाची कविता आहे बघा, मग तिच्यामध्ये जे आहे परत धार्मिक रेफरन्सेस तुम्हाला बघायला मिळतात. निसर्ग कवी म्हणून बालकवींच्या काव्यलेखनाची बलस्थाने आणि मर्यादा सांगा. ओके, तर शक्यतोवर काय होतं की म्हणजे रुटीन जर आपण पीवायक्यूज बघितलं तर एखाद्या लेखकाच्या कवीच्या मर्यादा विचारण्याचा तेवढासा प्रघात आपल्याला दिसत नाही, पण तो इथं विचारलेला आहे. मग बालकवींच्या बाबतीतल्या मर्यादा कुठल्या आहेत. 7वा प्रश्न बघा, शब्दातून एखाद्या दृश्याचं वर्णन करताना तयार होणारी चित्रमयता बालकवींच्या काव्यामध्ये विशद करा. बालकवींचं जे काव्य आहे तिच्यातून जो निसर्ग तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे रिसेंटली मला एका व्यक्तीने विचारला, आम्ही बालकवींच्या गावी गेलो होतो आणि तिथं आम्हाला औदुंबर बघायचा होता पण ते वर्क नाही झालं. सो हीच ताकद आहे बघा बालकवींच्या शब्दामधली, की त्या कवितेतून तो औदुंबर आज लोक तिथं बघायला जर जात असतील तर मग ती चित्रमयता जी आहे की एखादा चित्रकार कसं कुंचल्यातून चित्र जन्माला घालतो तसं शब्दातून चित्र उभं करणं आणि ते वर्षानुवर्ष जे आहे तर ते लोकांच्या स्मरणात राहणं, तर ते एक महत्वाचं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी संत नामदेव जे आहेत बघा. संत नामदेवांवर हा दुसरा प्रश्न जो आहे अभंगांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वैशिष्ट्याच्या बाबतीमध्ये हा एक खूप खूप महत्वाचा सिनारिओ आहे. मग तिच्यामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी जे आहे बघा. आता संत नामदेवांच्या बाबतीत वरती प्रश्न आला, इथं आला.
सो यांनी काय केलेलं आहे, बालकवींवरचे प्रश्न, संत नामदेवांवरचे प्रश्न, म्हणजे एकंदर जे आहे की 3 पुस्तकं, जसं पेपर 1 मध्ये 3च पुस्तकं उचलली तशी इकडे पण 3च पुस्तकं उचललेली आपल्याला दिसतात बघा. वरती जाहीरनामा होतं, खाली परत जाहीरनामा आलं. कार्ल मार्क्सचा प्रभाव नारायण सुर्वे यांच्या कवितेवर कसा जाणवतो, साम्यवाद है ना. संपामध्ये जे आहे कार्ल मार्क्स भेटला आणि तो कार्ल मार्क्स जो आहे त्याच्यावर कार्ल मार्क्स नावाची कविता असणं किंवा ओव्हरऑल कामगार आहे मी तळपती तलवार आहे, आणि मग ते जे सगळे रेफरन्सेस आहेत ते इथं अपेक्षित आहेत. सोपा प्रश्न आहे बघा, कारण आपण जेव्हा जाहीरनामा शिकतो त्यावेळेस साम्यवाद हा एक बेस त्याच्यामध्ये येऊनच जातो. समाजाचं वास्तवाचं भान सुरुवातीच्या काळात पैजण आणि नंतर जाहीरनामा या काव्य संग्रहातून कसं व्यक्त होतं ते विषित करा बघा. मग समाजातलं वास्तव कसं आहे, तर समाजातल्या वास्तवामध्ये तुम्ही जर बघितलं तर जाहीरनामामध्ये आधीची लोक कशी होती, येणारी लोक कशी असतील, तो आशावाद किंवा आजूबाजूला जे जे घडतं आहे वास्तव काय तिच्यामध्ये विकता विकता त्यांनी सूर्यच बाजारात आणलेला आहे बघा. म्हणजे आमचं सर्वस्व विकायला निघालेलं आहे. मग ती मटेरियलिस्टिक आस्पेक्ट जे आहेत बघा, ते जाहीरनामा तुम्हाला देतो. सायमल्टेनियसली पैजण मध्ये जे आहे आपण कितीतरी शेंदाळ शिपाई असेल हा ना, मग एकाच्या जागी 2 लग्न करून टाकलेले आहेत बघा, मग तिच्यातून काय होतंय, किंवा समाज कसा आहे, आला उर फाटा जमाना जे आहे, मग समाजाचं वास्तव जे आहे ते इथं. फक्त मग आता याच्याकरता काय असतं की तुम्हाला रेफरन्सेस आठवले पाहिजेत, त्याच्याकरता रिव्हिजन मस्त आहे, आणि रिव्हिजन केल्यानंतर रायटिंग मस्त आहे. सो टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. बालकवींच्या प्रतिभा सृष्टीतून आनंद उत्सवाचा अनुभव घेता येतो या विधानाची चर्चा करा. आता बघा त्यांची जी प्रतिभा सृष्टी आहे, तर ऑब्व्हियसली कुठलाही कवी अभ्यासताना आपण त्याची भाषा शैलीमध्ये तो कशा पद्धतीने गोष्टी डील करतो ती तिची प्रतिभा सृष्टी त्याचा भाग बनते. सो तो एक प्रश्न जो आहे. आद्य आत्मचरित्रकार आणि चरित्रकार नामदेव म्हणून संत नामदेवांचे असणारे वेगळेपण त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट करा. सो आपण जर हा सगळा सिनेरिओ बघितला बघा, रसास्वाद जे आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, त्याच्याकरता मेंदूला त्रास नाही. प्रश्नांचा विचार करता बघा, प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला यांनी टिपिकली जे आहे 3 टेक्स्ट फोकस केलेले आहेत, पण तुम्हाला सर्व टेस्ट प्रिपेअर करणं गरजेचं असतं. सगळी पुस्तकं प्रिपेअर करावीच लागतील, कारण कुठले हे 3 काढणार आहेत. ओके, चिठ्ठी काढून काढतील, कसे काढतील माहित नाही, पण मग सगळे प्रिपेअर पाहिजेत. पण तुम्ही जर सिन्सिअरली रीडिंग केलं, टेक्स्टचं लेक्चर्स प्रॉपर केले, टेस्ट सिरीज तुम्ही लिहिल्यात, म्हणजे आपण सेक्शनल 30 टेस्ट बनवल्या होत्या, बाकी मग सेक्शनल होत्या आणि बाकी कॉम्प्रिहेन्सिव्ह होत्या, त्या जर तुम्ही सिन्सिअरली दिल्यात तर मग तुम्हाला या ऑप्शनल मध्ये कसलाही प्रॉब्लेम येत नाही. सो आपण मराठी साहित्य संबंधीचे बाकीचे जे ऍस्पेक्ट्स आहेत तर ते युट्यूबवर जाणून घेत असतो. येत्या काळातही तुमच्या काही कन्सर्न असतील, शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्या डील करू. धन्यवाद.